राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी आता आणखी एका आकाला चर्चेत आणले। नोव्हेंबर 2020 मध्ये मनसे कार्यकर्ता जमील शेख यांच्या हत्येप्रकरणी आव्हाडांनी त्यांचे एकेकाळचे सहकारी नजीब मुल्लांना टार्गेट केलंय। नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत। नजीब मुल्लाच्या सांगण्यावरून जमील शेखची हत्या झाल्याचा आव्हाडांचा आरोप आहे। तसंच मंत्रालयातील आकाच्या सांगण्यावरून चार्जशीटमध्ये नजीब मुल्लाचं नाव गायब केल्याचा दावा त्यांनी केलाय। तर आव्हाडांच्या या आरोपांमुळे मंत्रालयातला आका कोण अशी चर्चा सुरू आहे। पोलिसांनी किती लपवून ठेवलं तरी FIR काय रद्द करू शकत नाही ना। FIR मध्ये नाव असताना त्याचं चार्जशीटमध्ये उल्लेख नाही। असाच गुन्हा त्यांनी 2014 साली केला होता। ज्याला मारलं त्यांनी 164 दिलं होतं, कोर्टात स्टेटमेंट दिलं होतं, तरीही पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही। म्हणजे हा आका कधीपासून काम करत होते घ्या विषय। त्याचं नाव नजीब मुल्ला, FIR मध्ये नाव घेतलं कुटुंब। एक नाही ना, अनेक आका आहेत मंत्रिमंडळात। मर्डरमधला आरोपी सुटतो कसा हो? त्याला पोलीस पकडायला जात असतात, त्या पोलिसची बदली होते कशी? आणि गुन्हेगाराची एवढी हिंमत की त्या बदलीचा स्टेटस ठेवायचा स्वतःच्या व्हॉट्सअपवर। कुठल्या आकाने फोन केला होता? इन्स्पेक्टरचं नाव नितीन ठाकरे। त्यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी लखनौ गोरखपूरपर्यंत जाऊन केली होती। गोरखपूरला जो पहिला आरोपी पकडला ज्याने गोळी मारली होती, त्यांनी पहिल्याच दिवशी नाव घेऊन सांगितलं, कोणी सांगितलं आहे मला। त्याची पोलीस उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनी नोट काढली आहे, प्रेस नोट। त्याच नितीन ठाकरेची बदली 8 तासात केली। का केली? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।